चला बघूयात। नमस्कार माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदी या वेळेचा व्हिडिओ यायला थोडा उशीर झाला आहे, त्यासाठी खरंच सॉरी। पण मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या अशा ट्रान्सफॉर्मेशन फेज मधून जात आहे आणि आज मी तुमच्याबरोबर तेच शेअर करणार आहे की मी गेल्या 2.5-3 महिन्यामध्ये माझं 10 किलो वजन कसं कमी केलं। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। नमस्कार, माझं नाव आहे राधिका सोमण। माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। ओव्हरवेट असल्यामुळे मी खूप गोष्टी फेस करत होते, जसं की आळशीपणा वाढणे, कुठल्याही कामामध्ये उत्साह न वाटणे, कॉन्फिडन्स न वाटणे, आरशामध्ये बघितलं स्वतःबद्दल खूप जास्त घाण फील होणे, किंवा फोटो काढताना ग्रुपमध्ये सगळ्यात मागे उभं राहणे, किंवा स्वतःचा फोटो काढताना सुद्धा आपला हाफच फोटो काढणे, या सगळ्या गोष्टीमुळे मला खूप त्रास होत होता। पण जेव्हा ऍट द एंड मी खूप विचार केला, जेव्हा मी बघितलं की आपल्याला स्वतःबद्दल चांगलं फील नाही होते, तेव्हा मी ठरवलं की नाही, आता आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदी मी माझी एक्झिस्टिंग लाईफस्टाईल अनालाइज केली, ज्यामध्ये मला समजलं की माझी लाईफस्टाईल ही खूप सिडेंटरी स्टाईल मध्ये आहे, ज्यामध्ये घरात दिवसभर बसून काम करणं आणि बाहेरचं खाणं या गोष्टी प्रामुख्याने होत्या। पण जेव्हा मला हे लक्षात आलं, तेव्हा मी प्रॅक्टिकल आणि छोटेसे बदल करायला स्टार्ट केले। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया डाएट मध्ये मी काय चेंजेस केले। आपल्याला उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी प्यायची खूप लहानपणापासूनची सवय असते, त्यामुळे आपण उपाशी पोटी पहिलं कंझ्युम जे करतो ती म्हणजे शुगर, आणि व्हाईट शुगर ही खूप जास्त वाईट असते। त्यामुळे तुम्ही चहा किंवा कॉफी हे जे आपले ड्रिंक आहे ते तुम्ही एखाद्या चांगल्या हेल्दी ड्रिंकनी रिप्लेस करा, जसं की लेमन वॉटर असेल किंवा ग्रीन टी असेल। या गोष्टीमुळे तुमच्या पोटामध्ये स्टार्टिंगला शुगर जाणार नाही आणि तुम्हाला नक्की एनर्जेटिक फील होईल। आता आपलं सगळ्यात महत्वाचं पहिलं मील जे म्हणजे ब्रेकफास्ट, ज्यामध्ये आपण पोहे खातो, उपीट खातो, कार्ब्स खातो, इतके सारे कार्ब्स खातो, पण या सगळ्यामध्ये प्रोटीन कुठेच नसते। तुम्ही म्हणाल काय बाई ही सारखी आधी पुन्हा प्रोटीन घेऊन, अहो पण प्रोटीन शिवाय काही ऑप्शन नाही। कारण जेव्हा आपण कार्ब्स खातो त्या सगळ्या कार्ब्सचं रूपांतर हे ग्लुकोज मध्ये होत असतं, ज्याची आपल्याला एनर्जी मात्र मिळते, पण शरीराला एवढ्या कार्ब्सची गरज नसते। पण जेव्हा आपण प्रोटीन खातो तेव्हा प्रोटीनमुळे आपला मेटाबॉलिझम रेट जो असतो तो खूप छान प्रमाणात इन्क्रीज होतो, जो वेट लॉस साठी खूप गरजेचा आहे। आता आपले पुढचे मील म्हणजे लंच। तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्या सगळ्या मील्स मध्ये 4 तासाचं अंतर असलं पाहिजे। जर तुम्हाला 4 तासांनी भूक लागत नसेल तर याचा अर्थ आहे तुमच्या आधीचे मील हे थोडंसं ओव्हर झालेलं आहे। आता आपण बघूयात आपण आपल्या लंच मध्ये काय खाल्लं पाहिजे। तुम्ही तुमचं जेवणाचं ताट जे आहे ते 4 गोष्टींमध्ये डिवाइड करा। सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे प्रोटीन, ज्यामध्ये तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता, तुम्ही आमटी डाळ खाऊ शकता, किंवा जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही 100 ग्रॅम चिकन किंवा बॉइल्ड एग खाऊ शकता। नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायबर, ज्यामध्ये येतं सॅलेड, सॅलेड आणि भाजी हे तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता। तिसरा पार्ट येतो तो म्हणजे आपलं कार्ब्स, ज्यामध्ये तुम्ही भाकरी किंवा थोडा राईस खाऊ शकता। आता आपण बघूयात आपलं पुढचं मील, ते म्हणजे इव्हिनिंग स्नॅक्स, ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा प्रोटीन खायचं आहे, हो, कारण प्रोटीन शिवाय ऑप्शन नाही। त्यामध्ये तुम्ही व्हाईट एग ऑमलेट खाऊ शकता, स्प्राउट सॅलेड खाऊ शकता, किंवा लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेला फ्रूट खाऊ शकता, ज्यामध्ये कमी शुगर असते, जसं की पेर, ऍपल किंवा मोसंबी। आता आपण बघूयात आपल्या दिवसातलं सगळ्यात शेवटचं मील, ते म्हणजे डिनर। डिनर करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्ही 7 वाजताच्या आत तुमचं डिनर केलं पाहिजे, कारण 7 वाजता जर आपण डिनर संपवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच 9 वाजता आपण ब्रेकफास्ट केला तर आपलं 14 तासाचं फास्टिंग होतं। जे 14 तासाचं फास्टिंग आहे ते आपल्या वेट लॉस जर्नीसाठी खूप महत्वाचे आहे आणि तब्येतीसाठी पण खूप महत्वाचं आहे, कारण त्यामुळे आपली पचनक्रिया खूप छान होते। तर डिनर मध्ये तुम्ही काहीतरी लाईट खाऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही थोडासा राईस खाऊ शकता, डाळ राईस खाऊ शकता, किंवा तुम्ही मिक्स डाळींचा चिला खाऊ शकता म्हणजे धिरडं खाऊ शकता, किंवा तुम्ही दुपारचं तुमचं लंच जे आहे ते तुम्ही रिपीट करू शकता। फक्त मेक शुअर की तुमचं 20% पोट थोडं रिकामं असलं पाहिजे। तर हा होता माझ्या वेट लॉस जर्नी मधला 80% भाग, जो म्हणजे डाएट। कारण वेट लॉस जर्नी मध्ये 80% डाएट खूप इम्पॉर्टंट आहे आणि 20% एक्सरसाइज। जेव्हा मी माझ्या लाईफस्टाईलचं अनालिसिस केलं तेव्हा मला समजलं की माझं दिवसभर हे बसून काम आहे, माझी बॉडी मुवमेंट काहीच होत नाहीये, ऍक्टिव्हनेस काहीच नाहीये। तेव्हा मी ठरवलं की ऍटलीस्ट 45 मिनिटांनी आपण थोडंफार तरी मुवमेंट केली पाहिजे। दिवसभरामध्ये आपल्या 10,000 स्टेप्स तरी झाल्या पाहिजे, कारण इनिशियली जेव्हा आपण वेट लॉस जर्नी मध्ये असतो तेव्हा आपली बॉडी ही हाय वर्कआउटसाठी रेडीच नसते,
पण तुम्ही जेव्हा तुमच्या बॉडीला सवय लावता, जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये ऍटलीस्ट 10,000 स्टेप्स करता, तेव्हा तुमची बॉडी ऍक्टिव्ह होते आणि जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्ही हाय वेट ट्रेनिंग नक्कीच करू शकता. आता सगळ्यात महत्वाच्या 2 टिप्स, ती म्हणजे पहिली टिप आहे पाणी. आपण दिवसभरात कमीत कमी 4 लिटर पाणी आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये प्यायलाच पाहिजे, कारण प्रत्येक 20 किलो मागे 1 लिटर पाणी असं त्याचं प्रपोर्शन आहे. जर तुम्ही 80 किलोचा असाल तर तुम्ही 4 लिटर पाणी नक्कीच प्यायले पाहिजे. दुसरी टिप आहे ती म्हणजे 8 तासाची झोप, कारण झोपेमध्ये आपली बॉडी ही खूप छान पद्धतीने हील होत असते, त्यामुळे झोप ही गरजेचीच आहे. तर हा होता माझ्या वेट लॉस जर्नी मधला पहिला माइलस्टोन. असे मला 2 माइलस्टोन आणखी अचीव्ह करायचे आहेत. तुम्हाला जर माझ्या बरोबर माझ्या वेट लॉस जर्नी मध्ये सहभागी व्हायचं असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या इन्स्टा आयडी वरती आणि फेसबुक आयडी वरती नक्की नक्की कॉन्टॅक्ट करा. वेट लॉस जर्नी मध्ये सगळ्यात मोठा दुश्मन कोणता असतो, तो म्हणजे आपल्या जर्नीमध्ये येणारे डिस्ट्रॅक्शन्स. तर वेट लॉस जर्नीमध्ये डिस्ट्रॅक्शन ओव्हरकम कसे करायचे हा व्हिडिओ मी लवकरच नक्की घेऊन येईन. तोपर्यंत तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.